या लातूर शहरामधील सर्व नामांकित पत्रकारांचे सर्व या ठिकाणी संपादक आणि त्यांचे लेखनिकार या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांचे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आपलं मनपूर्वक धन्यवाद सुद्धा करतो। या ठिकाणी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे, गेल्या 30 ते 35 वर्षापूर्वी या लातूर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांची संस्था असावी, त्या संस्थेच्या माध्यमातून इथला जो गोरगरीब आहे, जो दलित आहे, जो शिक्षणापासून वंचित आहे, विमुक्त भटक्या जाती जमातीचे लोक आहेत, त्या माध्यमातून काम करण्यासाठी गेल्या 35 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट या नावाची संस्था आम्ही स्थापन केली। त्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार TM कांबळे होते आणि सचिव म्हणून मी अशोक यादवराव कांबळे म्हणून गेल्या 30 ते 35 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या संस्थेचा पदाधिकारी होतो। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या संस्थेमध्ये एकमेकांमध्ये सभासदांमध्ये वाद होते, पण ते वाद आता आमचे मिटलेले आहेत। त्या वादामध्ये संस्थेचं आणि आमचं बरंच काय नुकसान झालं, परंतु या गेल्या 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाविकास सरकारमधले इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणचे मंत्री माननीय विजय वडेवट्टीवार साहेब यांनी आम्हाला कसल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही। आमची 100% अनुदानित असलेली शाळा, कोळपातांड्याची शाळा आमची चालू आहे, 100% अनुदानित शाळा, ती परस्पर इथल्या लातूर मधल्या प्रस्थापित जे संस्था चालक आहेत शेषराव चव्हाण म्हणायचे, त्या शेषराव चव्हाणला ती शाळा आमच्या परस्पर देण्यात आली। त्या शेषराव चव्हाणला मी विचारलो की बाबा आमचा तुझ्या काय जातीचा संबंध आहे, आम्ही मागासवर्गीयाचे, तुम्ही लबाड्याचे, तू संस्थेचा डायरेक्टर नाही का, येत आहे की काही संबंध नाही, ही शाळा परस्पर तू कशी काय घेतली? तो शेषराव चव्हाण म्हणतो की माझे 25 लाख रुपये खर्च झालेले आहेत। आता ते 25 लाख माझे खर्च झाले, तर तुम्ही मला पैसे द्या। आता त्याला सांगितलं बाबा गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही शाळा चालवत होतो, आमच्यामध्ये मतभेद होते, आज तुला पैसे मी कसे काय देणार? तर ते आता म्हणतात की बाबा तुम्ही शाळा मी काय तुम्हाला देणार नाही, शाळा तुम्ही कसं तंड्यावर चालवता, कुठल्याही तंड्यावर कसं काय चालवता मी बघून येईल म्हणून तो उलट धमकीवर आम्हाला बोलत आहे। आपल्या पेपरच्या माध्यमातून एक मागासवर्गीय संस्थेला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचं सध्या अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये काहीतरी तुमच्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेने या ठिकाणी पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे। या ठिकाणी सांगत असताना काटगाव येथील मानव विकास प्रतिष्ठानचे जो कर्ता कर्वीचा जो शेषराव चव्हाण आहेत, तो चव्हाण म्हणजे महाराष्ट्र आश्रमशाळा संस्थाचालक महासंघाचा अध्यक्ष म्हणून वावरतो, म्हणजे सगळे घोषित अध्यक्ष आहे तो, आणि त्यांनी अनेक शाळा या ठिकाणी बळकावलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी दुसऱ्या 3 शाळा आणलेल्या आहेत, म्हणजे विजय वडेवट्टीवार साहेबांनी आमची तर शाळा परस्पर दिली, परंतु त्याच्या पदरामध्ये आणखी दुसऱ्या 2 शाळा दिलेल्या आहेत। एक रेणापूर तालुक्यामध्ये बावची या ठिकाणी चालू आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा म्हणजे 3 युनिट त्याला दिलेले आहेत, आणि एक चाकूर तालुक्यामध्ये गांगुरवाडीला त्या ठिकाणी प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 3 वेगवेगळ्या शाळा त्या विजय वडेवट्टीवार साहेबांनी दिलेल्या आहेत। याच्यामध्ये आम्हाला सांगत आहे किंवा संस्थेला म्हणजे कुठलंही आम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन दिले नाही किंवा आम्हाला विश्वासात घेतले नाही, आणि विशेष म्हणजे ही संस्था चालत होती या शाळा संस्थेच्या माध्यमातून जी शाळा होती डॉक्टर आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा कोळपातांड्याला आज आमची तिथे श्री इमारत आहे, तिथे संस्था आमची चालू आहे। परंतु ह्या वादामुळे तिथले काही कर्मचारी हे कोर्टामध्ये गेले होते
आणि ते कोर्टामध्ये गेले असताना म्हणजे उच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये स्थगिती आहे ते, म्हणजे शाळा वगैरे ट्रान्सफर करू नये, शाळेची मान्यता जाऊ नये म्हणून हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे. म्हणजे हायकोर्टाचा स्टे असताना सुद्धा या महाराष्ट्राच्या इतर समाज बहुजन कल्याणचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परस्पर आमच्या त्यांना शाळा देऊन टाकल्या, हे आमच्यावर अन्याय झालाय. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे संस्थेचा माझ्याकडे आहे परिस्थिती एक वगैरे सर्व मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. म्हणजे संस्थेचा आता मीच मुख्य आहे, आमच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालाय. TM कांबळे वगैरे त्यांच्या घरच्या मंडळीनं म्हणजे आमचं एकमेकांमध्ये तडजोड झालेली आहे. म्हणजे आता संस्थेमध्ये वाद कुठलाच नाही. पदाधिकारी मी आता अध्यक्ष म्हणून घेतो, बाकीच्या पदाधिकाऱ्याला बोलवलं नाही मी, कारण बाकीचे पदाधिकारी बाहेर तर संस्थेचा मीच आहे प्रमुख अध्यक्ष म्हणून. सचिव नितीन कांबळे माझा मुलगाच आहे. नाही घरातले म्हणजे बाहेरचे बी आहेत, फक्त घरातले आम्ही दोघंच आहोत, बाकीचे बाहेरले आहेत. वाद ही मला वाटतं गेल्या जवळजवळ 2005 पासून होता वाद, आणि आता मिटून 4 महिने झालं. म्हणजे 4-5 महिने झाला आता वाद मिटून. म्हणजे बरेचसे त्याच्यामध्ये काय प्रकरण झाले होते, गुन्हे दाखल झाले होते, म्हणून ते सर्व सामंजस्यपणे एकमेकाला मिटून कोर्टामधून आमचं तडजोड झालेली आहे. आणि आता कर्मचारी आता तिथले सारे परत शाळाची मान्यता गेल्यामुळे काय झालं, ते सर्व कर्मचाऱ्याला त्यांनी सांगितलं होतं त्या शेषराव चव्हाणांना, म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी काय केले, शाळा जाण्याच्या अगोदर सर्वांनी व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतली. आणि व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतल्यामुळे आता त्या शाळेवर कुणीच नाही ना, म्हणून ती शाळा त्यांनी परस्पर देऊन टाकली. म्हणजे एकतर कर्मचारी निघून गेले, म्हणजे व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतले आणि लगेच त्यांनी शाळा देऊन टाकले. म्हणजे आता आमचं एवढं उद्ध्वस्त झालेलं आहे की आता त्या ठिकाणी म्हणजे कर्मचारी बी नाही आणि शाळा बी नाही. आता शाळा नसल्या विद्यार्थी कुठले आहेत? आता प्रश्न असा आहे साहेब की विजय वडेट्टीवार साहेबांनी ती शाळा परस्पर त्याला दिली. मग त्या शाळेमधल्या कर्मचाऱ्याला माहिती होतं की इथं काय त्या शेषराव चव्हाण तंड्यावर त्यांचे नातलग असल्यामुळे त्या शेषराव चव्हाण त्यांना भेटले होते की बाबा ही शाळा मी घेणार आहे म्हणून त्यांना सांगितल्याच्या नंतर टोटल शाळावरल्या कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतली आणि ती शासनानं मंजूर केली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जे आहेत त्यांनी ते पाठवून दिला प्रस्ताव, त्यांनी मान्यता दिली. ती मान्यता दिली की लगेच शाळा बी परस्पर गेली. म्हणजे ही शाळा 2022 मार्च महिन्यामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलेला आहे. आणि ज्यावेळेस आमची तोडजोड झाली, ह्या तोडजोडीच्या वेळेस मी ज्यावेळेस समाज कल्याण अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणाले की बाबा तुमची शाळा अशी परस्पर झालेली आहे. पण ते विजय वडेट्टीवारने काय केलेलं आहे, त्या समाज कल्याण अधिकाऱ्याला सुद्धा विश्वासात घे नाही. त्यांची ऑर्डर आहे माझ्याकडे, तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांनी त्या समाज कल्याण अधिकाऱ्याला विश्वासात तर घ्यावे, परंतु संस्था म्हणून संस्थेचे पदाधिकारी म्हणून म्हणजे TMच्या माणसाला किंवा आमच्या माणसाला कुठलंही त्यांनी म्हणजे पार्टी म्हणून बोलवलेलं नाही. कुठलाही जर न्याय निवाडा द्यायचा असेल तर त्या संबंधित माणसाला कळवावं लागेल किंवा हे तुमच्या विरोधामध्ये आम्ही निकाल देत आहोत म्हणून. पण त्यांनी एवढी म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आता मला माहिती असलेल्या फक्त 3 शाळा आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा त्यांनी ट्रान्सफर केल्या असताना की ज्याला कुणाला माहिती नाही. मग 2017 मध्ये दिला होता. हे ट्रान्सफर 2022 मध्ये झाले, 17 मार्च 2022 ला ट्रान्सफर झाले. म्हणजे स्टे आज बी काय माहिती त्याचं नाही. आता ते हे आपले इतर बहुजन मागासवर्गीय मिनिस्टर जे आहेत ना सावे साहेब, त्यांच्याकडे मी अपील केलेलं आहे. अपिलाची प्रत माझ्याकडे आहे, कारण ही अपील केल्याच्या नंतर अगोदर त्यांना अधिकार आहे. जर ही जर अपील त्यांनी फेटाळलं तर पुन्हा न्यायालयात जाणार. न्यायालयात मी गेलेला पण त्यांनी म्हणले वा ही निकाल अगोदर लागू द्या इथलाच. म्हणजे सावे साहेबांकडे जे दिलेलं आहे ना ते सावे साहेबांकडे एकदा निकाल लागू द्या. हे निकाल लागल्याच्या नंतर हायकोर्टामध्ये आपण याचिका दाखल करतो, अवमान याचिका दाखल करणार आहे मी वडेट्टीवार साहेबांच्या विरोधात आणि शेषराव चव्हाणच्या विरोधामध्ये. आता पण ते यांची वाट बघतोय मी. परिस्थिती एकवर मी ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून आलो त्यावेळेस ती परिस्थिती एकची कॉपी मी द्यायला गेलो की बाबा आता आमच्या संसदेला वाद मिटलेला आहे. त्यांनी म्हणलं तुमचा मिटला पण तुमची शाळा गेली म्हणले. नाही बेकायदेशीर झालं, त्यांनी जे केलेलं आहे टोटल बेकायदेशीर आहे.
म्हणजे ह्याला अधिकार आहेत असतील, प्रश्न तो नाही, परंतु ज्याची संस्था आहे त्या संस्थेच्या सभासदाला किंवा कुठे तर बोलावं लागेल ना, किंवा तुमच्या विरोधामध्ये आम्ही न्याय निकाल देत आहोत म्हणून. म्हणजे कुठलीही न्याय व्यवस्था जी असते ना, ज्याच्या विरोधामध्ये न्याय द्यायचा त्याला माहिती तर द्यावं लागेल ना. आपण ज्या खात्याचं म्हणजे त्याच्यावर अंकुश आहे, म्हणजे समाज कल्याण अधिकारी, म्हणजे इतर बहुजन मागासवर्गीय जे इथला विभाग आहे त्या विभागाला तर कळवावं लागेल जी शाळा परस्पर जुळल्या. अहो एवढा आगागुंदी कारभार तुम्हाला सांगतो. आज तुम्हाला सांगतो त्या आश्रमशाळेच्या आज लातूरमध्ये 80 आश्रमशाळा आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे कोट्यावधी रुपयाचं बजेट आहे तुम्हाला सांगतो. आणि कोट्यावधी रुपयाचं बजेट असून म्हणजे तुम्हाला सांगतो हे मिनिस्टर किंवा आपले संस्था चालक, ह्या संस्था चालकांनी म्हणजे त्या मिनिस्टरची दिशाभूल करायचं, काहीतरी सांगायचं. आता त्याने त्या शेषराव चव्हाण अपील केले आमच्या विरोधामध्ये, म्हणजे शाळा मागण्यासाठी त्यांनी अपील केले आणि त्या अपिलामध्ये सर्व चुकीची माहिती दिली. पण तरी अपील करावं म्हणजे आमचं काय म्हणणं होतं की बाबा ही शाळा आता म्हणजे स्पष्टच बोलतो मी या ठिकाणी पत्रकार बनतो, आम्ही एका विशिष्ट एका जातीच्या आम्ही मागासवर्गीय म्हणून वावरतो. आता ही ओबीसी मध्ये येतात, म्हणजे येता येते त्या शेषराव चव्हाण, शेषराव धावाजी चव्हाण आहे त्याचा काही संबंध नाही. म्हणजे तो संस्थेचा साधा सदस्य नाही किंवा आमच्या जाती गोष्टीचा नाही किंवा आमचा तो डायरेक्टर नाही. आणि एवढं असताना म्हणजे आमच्या परस्पर आता उद्या जर मी समजा उद्या राजस्थान विद्यालय जर मागितलं समजा तर ते मिळेल का मला? नाही, कुठलीही जरी समजा प्रोसिजर असेल तर मी जर उद्या मिनिस्टरने बोललं मागितले दयानंद माझ्या नावानं करा, करता येईल का? अहो त्या मिनिस्टरला फक्त पत्र दिले म्हणून मिनिस्टर लगेच ऑर्डर करते. आणि एकच नाही तर 3 शाळा जिल्ह्यामध्ये दिल्यात, प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, म्हणजे 12वी पर्यंत, म्हणजे केजी तो पीजी पर्यंत, म्हणजे फार शेवटपर्यंत, म्हणजे एवढी मान्यता. आणि पद्धत कशी आहे की जर समजा आश्रमशाळा तुम्हाला द्यायची असेल तर पहिल्या सोडून एकच वर्ग असतो. पहिली दुसऱ्या वर्षी दुसरा वर्ग, तिसऱ्या वर्षी तिसरा वर्ग, चौथीला 4 वर्ष, असे स्टेप बाय स्टेप जात असते. परंतु त्यांनी डायरेक्ट पहिली ते एकदम 12वी पर्यंत साऱ्याच देऊन टाकल्या शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. त्या गांधूरला त्याची शाळा आहे, आता तुम्हाला सांगतो काय तिचं लोक आहे माझ्याकडे नाव, गांधूरला एक शाळा चालू आहे आणि इकडे बावशीला एक चालू आहे, ते शेषराव चव्हाणने केलेलं आहे. ज्ञानदीप याला ज्ञानदीप प्रायमरी, माध्यमिक, उच्च माध्यमिक बावशीला आहे. आणि इकडे लोक काहीतरी नाही त्याचं नाव, लोक काहीतरी आहे इकडे काय आपल्या गांधूरवाडीला. म्हणजे 2 शाळा ही म्हणजे परस्पर आमच्या शाळेत सहित त्याला 3 शाळा दान दिले तुम्हाला सांगतो. समाज कल्याणला सुद्धा बोलवाय नाहीत आणि आम्हाला सुद्धा बोलवा नाहीत. आम्हाला नाही बोलू ठीक आहे, पण ते समाज कल्याण ज्याचं त्या शाळेवर नियंत्रण आहे त्या तर अधिकाऱ्याला त्यांनी बोलवायला पाहिजे. त्यांच्या परस्परच हे ऑर्डर झाले त्याचा आणि आमचा काही संबंध नाही येतात ते. पण तो लातूरचा बी नाही रहिवाशी होता, बोधनगर आनंदनगरचा काय तर त्याचा इंटरेस्टेड आहे काय तर जातीय भावना असं बी काय राहिला. त्याला काटगावचा, मी इथला बोधनगरचा रहिवाशी, काही संबंध नाही येता येते त्याचा, काही संबंध नसताना त्याला देऊन टाकलेला आहे. नाही ते आता ह्याच्या सावे साहेबाकडे केले ना अपील. आता सावे साहेबांना जर फेटाळलं तर मग पुन्हा हायकोर्टामध्ये अहवाल याचिका दाखल करणार आहे. आता त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून सावे साहेब, अतुल सावे साहेब आहेत, त्यांच्याकडे मी अपील केले, मार्च मध्ये केले, 12 तारखेला अपील मी दाखल केलेलं आहे. आता त्यांनी सुनावणी घेणार होती, परंतु हे अधिवेशन चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये काय घ्यायला नाही. तर आता हे अधिवेशन झाल्याच्या नंतर घेतील अपील, मान्य करतील किंवा फेटाळतील. मग त्यावेळेस मला हायकोर्टामध्ये मला ही आता जी बाजू म्हणायची मला त्या ठिकाणी मांडता येईल. असं वाटत नाही, हे आता म्हणजे लेटेस्ट झालं ना. आता हे समजा आपण माहिती असतं तर समजा अवघड आपण केलं असतं, म्हणजे असं होईल म्हणजे काहीच नाही ना. आता उशिरा सुद्धा संस्था म्हणजे आमच्याकडे उशिरा आले, म्हणजे ते PM कांबळे मयत झाले, त्यांचा मुलगा एक मुंबईला राहतो. मग त्यांनी म्हणलं मग आता आम्हाला काय भांडणं करायचं नाही, म्हणजे आम्हाला सुद्धा भांडणं करायची इच्छा नाही. आमचं समोपचारानं सारी तोडफोड झाली. म्हणजे आता म्हणजे लेटेस्ट म्हणजे 4 महिन्यापूर्वी आमचा फेरफार मंजूर झालेला आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे सुरुवातीला तर मी संस्थापक सचिव म्हणून आहे, 4 महिन्यापूर्वी झालेला आहे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये. 20/2/2024 ऑर्डर